श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे. पौर्णिमेपासून तर अमावस्यापर्यंत हा पितृपक्ष असणार आहे. तर ह्या पितृपक्षामध्ये पहा, आपल्याला पितरांची सेवा करायची असते, पितरांचे दर्पण करायचे असते आणि ज्या त्यांच्या तिथी आहेत तर त्या तिथींना त्यांना पिंडदान श्राद्ध करायचं असतं. तर वर्षभरामध्ये बघा, पितृपक्षासाठी हे 15 दिवस दिलेले असतात आणि ह्या 15 दिवसामध्ये आपल्याला आपल्या पितरांची होईल तेवढी सेवा करायची असते. म्हणजेच पितृ हे आपल्या पृथ्वी तलावरती ह्या 15 दिवसामध्ये येत असतात आणि त्यांना आपण जे काही दर्पण वगैरे देतो तर ते ह्या महिन्यामध्ये आपल्याला द्यायचं असतं. त्याचबरोबर आपल्याला काही उपायसुद्धा करायचे असतात. तर पहा, ह्या दिवशी आपल्याला आज बुधवार आहे आणि आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे एक वस्तू, ज्यामुळे पहा 7 पिढ्यांचं दारिद्र्य दूर होईल. त्याचबरोबर घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. इतका हा प्रभावशाली उपाय आहे आणि आज बुधवार असल्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे. गाईला ही वस्तू खाऊ घातल्यामुळे बघा, आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड स्वरूपात राहणार आहे आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कशाचीही कमतरताही पडणार नाही. त्याचबरोबर तुमच्या मनातील ज्या काही इच्छा असतील तर त्या पूर्ण होतील. त्यामुळे आपल्याला हा उपाय आज दिवसभरामध्ये कधीही केला तरी चालणार आहे, परंतु आज आपल्याला गाईला जी काही मी वस्तू सांगणार आहे तर ती खाऊ घालायची आहे आणि ती कशी घालायची आहे, काय खाऊ घालायचं आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. तर बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित केलेला असतो. तर आज बुधवार आहे, तर बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित केलेला आहे. गणपती बाप्पा ही बुद्धीची, ज्ञानाची, त्याचबरोबर विघ्नहर्तासुद्धा आहे. तर आपल्याला माहीत आहे, आपण कोणतीही गोष्ट, कोणताही जे काही कार्यक्रम आहे किंवा मंगल कार्य आहे तर ते आपण गणपती बाप्पांच्या पूजनाने करत असतो. म्हणजे कोणतीही पूजा आपण आधी करत असतो तर त्यासाठी गणपती बाप्पांच्या अगोदर आपण पूजा करतो. म्हणूनच गणपती बाप्पांना प्रथम वंदनीय असं म्हटलं जातं. तर आपल्याला आज गणपती बाप्पांची पूजा अर्चा तर करायचीच आहे. तर आज आपल्याला गणपती बाप्पांवर अभिषेक करायचा आहे, त्यांची पंचोपचार पूजा करायची आहे, त्यांना जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे, दुर्वा अर्पण करायचे आहे आणि त्यांची आरती असेल तर ती आरती आपल्याला म्हणायची आहे. तर आजच्या दिवशी आपण गणपती बाप्पांची खूप सारी सेवा करत असतो. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या पूजनाने केली जाते. म्हणजे ते गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत आणि त्या विघ्नहर्ताची त्यांच्या पूजनाने जर सुरुवात केली तर त्या शुभ कार्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी, संकट, विघ्न गणपती बाप्पा येऊ देत नाही. तर बघा, आज आपल्याला दिवसभरामध्ये गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला 1 पाव हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि ते हिरवे मूग घेतल्याच्या नंतर ते आपल्याला शिजवायचे आहेत. तर आता तुम्ही म्हणता की ह्या मुगाची डाळ घेतली तर चालेल का? अजिबात नाही. आपल्याला हिरवे अखंड मूगच घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत आणि ते शिजवून घेतल्याच्या नंतर बघा, ते आपल्याला एका प्लेटमध्ये ओतायचे आहे आणि ते थंड होईपर्यंत आपल्याला तसंच ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला काही काळे तीळ घालायचे आहेत. तर थोडेसे काळे तीळ टाकल्याच्या नंतर बघा, त्यामध्ये आपल्याला थोडेसे गावरान तूप आपल्याला 1 चम्मचभर त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला थंड होऊन द्यायच्या आहेत आणि थंड होऊन दिल्याच्या नंतर त्यावरती आपल्याला थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे आणि अक्षतासुद्धा टाकायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना आपण ज्या दुर्वा अर्पण करतो बघा, हरळीच्या ज्या दुर्वा असतात तर त्या दुर्वा आपल्याला 5 घ्यायच्या आहेत आणि त्या दुर्वा आपल्याला तुपामध्ये बुडवून घ्यायच्या आहेत आणि ह्या तुपात बुडवलेल्या दुर्वासुद्धा आपल्याला त्या हिरवे मूग आपण शिजून घेतलेले आहेत तर त्यावरती ठेवायच्या आहेत. तर बघा, ह्या सर्व गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला थोडंसं लोटीभर पाणी आपल्याला जवळ घ्यायचं आहे, हळदी कुंकू घ्यायचं आहे आणि एखादा दिवा जर तुम्हाला घेता येत असेल तर तो दिवासुद्धा सोबत घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या सर्व गोष्टी घेऊन आपल्याला गाईपाशी जायचं आहे. आणि तर बघा, आपल्या आसपास गाई असेल तर त्या गाईपाशी आपल्याला जायचं आहे आणि त्यानंतर पहा, हे सर्व घेऊन गेल्याच्या नंतर गाईचे पुढचे 2 पाय आहेत ना, त्या 2 पायांवरती आपल्याला आधी गाईच्या पाणी टाकायचं आहे, गाईला हळदी कुंकू लावायचं आहे
आणि त्यानंतर आपल्याला गाईला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालणं शक्य असेल तरच घाला. गाई जर मार्की वगैरे असेल तर मग प्रदक्षिणा नाही घातले तरी चालते. तुम्ही स्वतःभोवती 7 प्रदक्षिणा घालू शकता. तर बघा, आपण ज्या काही वस्तू आपण घेऊन गेलो होतो, जे हिरवे मूग आपण शिजवून घेऊन गेलेलो होतो, त्यावरती ज्या वस्तू आपण टाकलेल्या आहेत, तर त्या सर्व गोष्टी ज्या आहेत, तर त्यातले पहिल्यांदी जे दुर्वा आपण तुपामध्ये बुडवलेल्या आहेत, तर त्या दुर्वा पहिल्यांदा आपल्याला गाईला खाऊ घालायचे आहेत. आणि त्यानंतर बघा, जे काही आपण मूग घेऊन गेलेलो आहोत शिजवलेले, ते मूग त्या गाईला खाऊ घालायचे आहेत. आणि खाऊ घालताना बघा, थोडासा तुमचा हात जर गाईने चाटला तर खूप चांगलं असतं, म्हणजे गाईने हात चाटणं खूप शुभ मानलं जातं. तर बघा, असं हे आपण गाईला खाऊ घातल्याच्या नंतर गाईला आपल्याला नमस्कार करायचा आहे. आणि त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे, म्हणजे तुम्ही कशासाठी हा उपाय करत आहात, त्यासाठी तुम्ही जी काही इच्छा आहे तुमची, म्हणजे तुमचं 7 जन्मांचं तुम्हाला दारिद्र्य लागलेलं आहे, किंवा मग तुमच्या मुलांची, घराची, पतीची प्रगती होत नाही आहे, तर कोणती बी तुमची इच्छा असू द्या, तुम्हाला काही सर्व अडचणी, काही संकट येत आहेत, तर ते अडचणी संकट दूर होण्यासाठी गाईला प्रार्थना करायची आहे. भरपूर ज्या गोष्टी तुम्हाला अडचणी येत आहेत, ज्या काही समस्या तुम्हाला जाणवत आहेत, तर त्या सर्व समस्या आपल्याला तिथे बोलायच्या आहेत. आणि पहा, जर तिथे तुम्हाला मोठ्याने बोलणं शक्य होत नसेल, तर तुम्ही मनातली मनातसुद्धा ह्या गोष्टी बोलू शकता. तर बघा, तुमच्या घरामध्ये काही अडचणी असतील, तुमच्या मुलांच्या बाबतीत काही अडचणी असतील, त्याचबरोबर बघा, तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होत नाही आहे, तर घरामध्ये लक्ष्मी येते पण ती अनेक मार्गाने निघून जाती, तर ती लक्ष्मी घरामध्ये टिकण्यासाठी सुद्धा तुम्ही त्या गाईला प्रार्थना करू शकता. की गाईमध्ये बघा 33 कोटी देव असतात, आणि जेव्हा आपण ह्या सर्व देवांसमोर, म्हणजे जे गाईच्या पोटामध्ये जे 33 कोटी देव असतात, तर त्या देवांसमोर जर आपण अशी प्रार्थना केली, तर ते सर्व देव आपली ती इच्छा पूर्ती करण्यासाठी आपल्याला आशीर्वाद देत असतात. त्यामुळे गाईला कोणतीही गोष्ट आपण खाऊ घालताना आपल्या ज्या इच्छा आहेत, तर त्या आपल्याला गाईसमोर व्यक्त करायच्याच असतात. आता बघा, आपण गाईला नैवेद्य का द्यायचा असतो, तर ह्या पितृपक्षामध्ये बघा, आपण पितरांसाठी सुद्धा जो नैवेद्य ठेवतो, तर तो जर कावळ्याने खाल्ला नाही तर आपण गाईला चारत असतो. तर अशा प्रकारे आपण ह्या पितृपक्षामध्ये गाईलासुद्धा जेवढं काही आपण गाईची सेवा करू, तेवढे आपल्याला आपले पितरसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतील. आणि त्याचबरोबर आपल्याला 33 कोटी देवांचा आशीर्वाद लाभेल आणि आपल्या इच्छा ह्या नक्की पूर्ती होतील. आणि हिरवे मूग हे जे आहे, तर ते बुधाचे कारक आहेत, त्यामुळे आपल्याला हे हिरवे मूग गाईला खाऊ घालायचे असतात. तर पहा, अशा तिथी ज्या आहेत ना, तर त्या तिथींना आपल्याला गाईची जी काही सेवा करणं जमेल, तर ती सेवा करायची आहे. काही ना काही गोष्टी आपल्याला ह्या तिथींना गाईला खाऊ घालायच्या आहेत. तर ह्या पितरपाठामध्ये, म्हणजे ह्या पितृपक्षामध्ये हा पंधरवाडा जो आहे, तर तो पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी असतो. त्यामुळे पहा, गाईला, त्याचबरोबर कुत्र्याला, कावळ्याला, म्हणजे जे काही प्राणी आहेत, तर त्या प्राण्यांना आपल्याला काही ना काही गोष्टी खाऊ घालायच्या असतात, म्हणजे आपल्या पितरांचे आपल्याला आशीर्वाद लाभतात. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.